हा बस 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 जास्त नको थ्रोटल आता साईडच्या गाडीचं थ्रोटल बघा. अव काठीनं घोंगडे घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की. काठीनं घोंगडे घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ. मित्रांनो मी आताच घरी जाऊन जरा तोंड धुवून आलो. मला हा म्हणलाय भाऊ म्हणला की इंद्रायणी नगरला जाऊन आहे का शूटिंग मीटिंग करायला. म्हणलं गाडीचे जरा फोटो बिटो काढून येऊ. म्हणलं जाऊन आहे का. मग एक मित्र होता त्याच्यावर आत्ताच लई बेकार फायरिंग झाली. कशाला पॅन्ट चेंज करणार तिथं फोटो बिटो काढायला. मी काही फोटो नाही काढत झालो फक्त बघून यायचे तिथं जाऊन बघून तो फोटो काढायला झालो. पॅन्ट बिंट बदलून येतो. हाफ चड्डी हाफ चड्डी नाच करते काही. अरे तोडलं अर्धे तास गाड्या पळवून हा एक माझी शाईन अर्धा तास नाही 20 मिनिटं अर्धा तास. एक्सेस आणि सायलेची हा मित्र आहे साहिल 5G याची ऍक्टिव्हा 5G घेऊन आम्ही आलोय साहिल मित्राच्या इथं. एक्सेस वर स्टंट करतोय. साहिले कर उचल कर 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 भावड्या बघा आज कसला माच करतोय. वय काय हा 13चा आहे हा 16चा आहे सॉरी. आता बघा एक कार्यकर्ता येतोय आपला तर वरीची स्टंटच बघा. ही गाडी याच्या बापाची नाही म्हणून एवढं कुतवतोय. गाडीचा नंबरवर फोकस करा. आणि हा बघा हा तुझं वय काय रे वय काय हा 7वीत आहे. याचं वय नाही म्हटलं तरी 13 तरी असेलच. आणि याचं बघा हे बघा. आणि आता एक कार्यकर्ता आपली शाईन घेऊन येतोय. मागाशी येताना नाही ना मला खड्डा दिसला नाही मी चिखलात टाकली माझी पॅन्ट बघा कसली भरली. आणि आमच्यामध्ये रेस लागली होती तर त्या रेसमध्ये शेवटी फायनली तुम्हाला माहितीच आहे कोण जिंकणार होतं. मी जिंकलो. आणि बस कर आदळशीन शिबे आणि या छोट्या बघा. अरे मला पण गाड्या द्या राव. मी हा माझा पहिला ब्लॉग खूपच मोठा असणार असं मला वाटतंय. याचे म्हणणं आपण थोडाफार कट करतोय की गाडी एवढी नको पळवत जाऊ. मला भीती वाटते साईला थोडी मागलाव. आता आम्ही जरा गाड्यांचे फोटो काढतोय. पहिले ऑफ रोडिंगच्या म्हणजे आता ऑफ रोडिंग नाही म्हणता येणार. आता आम्ही भरपूर स्टंट्स केली इथं. आणि या दोघांमध्ये हाच घोडा अजून कळणार नाही आपटल्याशिवाय. त्यामुळे तुम्हाला सांगतो खरा घोडा म्हणजे दोघांमधनं खरा घोडा हा आहे. कारण की घोडे लावून आम्ही ऐक ना या घोड्याला घोडे लावतो. ऐक ना पहिलं व्लॉग होऊ दे. या बघा कारण की हा BS4 मॉडेल आहे. आणि काही झालं ना यांचे टायर बघा स्लिप होते. आणि 2 व्हीलर आहे. मग मी पॉवरच सांगतो पॉवर इला जास्त काही ऍक्सेसला काहीच पॉवर नाही. मी एका थ्रोटल धरला ना तरी हा साहिल म्हणतो मी घरी चालू. थांबा आता गाडी धुवू आपण. गाडी धुताना पण एक व्लॉग काढू. सगळ्यांनी तिघांनी थ्रोटल द्या. पहिलं न्यूट्रल आहे का बघा माझी गाडी माझी गाडी न्यूट्रल आहे. हा मग थ्रोटल दे साहिल आहे. हा बस 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 जास्त नको थ्रोटल आता साईडच्या गाडीचं थ्रोटल बघा. बघितलं आता सायलाच्या गाडीचा सायलाची गाडी लय बेकार पडली. मी म्हणलेलं सायला गाडी पडेल. हे बघा थांबा आपण जरा व्हिडिओ साहिल दादा गाडीत होत आहेत कारण की त्यांची गाडी आताच लय बेकार आदळली. आणि त्याच्या पप्पांना त्यांनी सांगून आलंय की हे तो पाणी दाखवणार नाही कोणाला फक्त युट्यूबवर टाकणार आहे. बघा हा यांच्या पप्पांना दाखवणार आहे. छोट्याच्या पप्पांना छोट्या कसला माच करतो ते. आणि तुम्ही बघू शकता साहिल गाडीत होते फुल पाणी बिनी उडवतो एक्सप्लोर करायला पाहिजे. टाइमपास साठी फिरायला चाललोय. सो आता मग एक गाडी चालवून खूप थकलो होतो. तर मी आता साहिलला गाडी दिली चालवायला. आणि साहिल बघा आता तुम्ही कशी गाडी चालवतो. मागाशी ज्यांनी थ्रोटल दिला आणि जी गाडी पुढे सरकली आहे ना व्हिडिओ मी पूर्ण काढू शकलो नाही. पण त्याची गाडी लय बेकार पडली मित्रांनो. त्याने डायरेक्ट गाडीच फेकून दिली साईडला. अरे करता मागून येता येत ऍक्सेसवर गडबड नाही. आता पिकेला पोहोचल्यावर कंटिन्यू करू आपण. काय घालतात की तुम्हाला ब्लॉग मध्ये घेत नाही. तर बघा हे पण आले दळींद्री मागं आपल्यासोबत. मी त्यांना आता जाऊन आलेलो इंद्रायणी नगरला पण भाऊ परत म्हणायला लागला नाही का
घरी बसून बोर होते, मग जाऊ. आता हा आलाय आणि हा व्लॉग मला माहिती आहे खूप मोठा होणार. सो मी 2 पार्ट करेल. पार्ट 1 मॉर्निंगचा, जिथं आपण धरणावर गेलेलो आणि वेदांसोबत नाश्ता बिष्टा केला, मग तिथून परत आलो. आणि हा पार्ट 2 राहील, जिथं तिथून घरी आल्यानंतर किती मस्ती झाली, साहिलची कशी गाडी आदळली. आता मग साहिलच्या घरच्यांचा फोन पण आलेला, साहिलच्या पप्पांना बाहेर जायचं होतं आणि हा भाऊ पाणी खास काय सांगितलेला, मी ॲक्वागार्डचं पाणी घेऊन येतो आणि आमच्यासोबत निघून आला. नाही म्हटलं तरी आम्हाला अर्धा तास लागला, तिथं रस्ता बंद होता. सो आम्हाला 3 वेळा फिरावं लागलं तिथून. त्या आम्ही जाऊन पोहोचलो आणि रस्ता बरोबर नाही. सो मी क्लिप कट करून परत पुढे जॉईन करतो. एक क्लिप जरा व्हिडिओ कट कर, म्हणजे क्लिप पॉज करायचा काहीच फायदा नाही झाला. क्लिप बंद केली आणि 20 सेकंदात आपण तलाव आपलं खादानीकडे पोहोचलो आहे. तर खादान तुम्ही बघू शकता. तर तशी ही खादान खूप खोल आहे आणि या खादानीकडं खूप रिस्कीपणा पण असतो. सो आम्ही जास्त करून इथे येत नाही. आता पुढं तलावाला जाऊ. या खादानीतलं पाणी म्हणजे खादान म्हणजे मेन खडीसाठी असते. ते बघा तुम्हाला दिसतं आणि ते फोडून मग तिथं डायनामाईट लावून ते खडी काढतात. आता आम्ही चाललोय तलावाला. हे बघा आता भाऊ इथून गाडी टाकणार आहे, फुल रिस्की आहे. आलोच पोचलोच, तलावच बघत होतोय बघा. तलावचं कितलं भारी व्ह्यू, तलाव लय मोठा आहे. आणि तेव्हा ना आता छोट्या बकचोदी करायला लागल्या. आणि अशी ब्याची फाटलेली शिवाय फुल गाडी बुडी काढून निघतोय. हे बघा. तर आता आपण तलावाकडे आलोय आणि तलाव बघा तुम्ही, तलाव बघा तलाव आणि फुल पाऊस होतोय बघा. तुम्ही तलावावर शितळे बघू शकता, त्याला तलावावर पण हलतोय. आणि त्या बघा